शिवसेना शिवसेना म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो शिवसेनेचा इतिहास। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर मराठी माणसांचे प्रश्न घेऊन शिवसेना पक्ष महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत पोहोचला आणि याच घराघरातून शिवसेनेसाठी झटणारा झगडणारा हर एक निष्ठावंत कार्यकर्ता उभा राहू लागला। या कार्यकर्त्यांमध्ये इतर धर्मीय कार्यकर्ते देखील होते। यातच साबिरभाई शेख नावाचे एक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक झाले। याच शिवसैनिकांना आमदारकी देखील लढवली आणि साबिरभाई शिवसेनेचे पहिले मुस्लिम आमदार झाले। खरं तर साबिरभाईंनंतर आज देखील अनेक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काम करत आहेत। अशात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली एक मुस्लिम कार्यकर्ता शिवसेनेत आला आणि आज शिवसेनेसाठी तो महत्त्वपूर्ण योगदान देतोय। 2017ला आपल्या मुस्लिम बहुल असलेल्या गावामध्ये शिवसेनेचाच सरपंच व्हावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आणि अखेर शिवसेनेचा त्यांनी सरपंच केलाच। एवढंच काय, पुढे शिवसेनेला एक हाती सत्ता मिळावी यासाठी या युवकानं मक्का मदिना येथे जाऊन प्रार्थना देखील केली। याची दखल सामना वृत्तपत्रानं देखील घेतली। याच मुस्लिम सैनिकाची ही गोष्ट पाहूयात। राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत परवडणारे नाही। मराठवाड्यातील बीडमधील कट्टर शिवसैनिक नसीब शेख यांनी मी मराठी मुसलमान ही मोहीम सुरू केली असून मराठी मुसलमानांनी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याची मोहीम त्यांनी उघडली असून याबाबतचा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे। इकडे शिवसेना हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे असं असलं तरी बीडमध्ये मुस्लिम शिवसैनिक तयार झालाय। नसीब शेख असं त्याचं नाव आहे। मराठी मुस्लिम असल्यामुळे शिवसेनेनं सुरू केलेली मोहीम आपण पुढे नेणार असल्याचं शेख यांनी म्हटलेलं आहे। तसंच मुस्लिम बांधवांना शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील शेख म्हणतायत। ही गोष्ट खरी आहे की बाळासाहेब ठाकरे हे जातीपातीच्या पलीकडचे व्यक्तिमत्व आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना कधीच विरोध केलेला नाही आणि ह्या महाराष्ट्रात किंवा भारतात बाळासाहेब ठाकरेंची छवी मुस्लिम समाजात ज्या लोकांनी रोवली, हे राजकारण्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी, की बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधी आहे। मागील काळात बाळासाहेब ठाकरेंकडे महाराष्ट्रातला व्यक्तिमत्व म्हणजे साबिर शेख हे कॅबिनेट मंत्री होते। बाळासाहेब ठाकरेंनी ह्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या मुसलमानाला न्याय दिला। ह्या महाराष्ट्रातले मातीतले मुसलमान जे शिवबासोबत राहिले, शिवरायांसोबत राहिले, शिवरायासोबत घडले, त्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी न्याय देण्याचं काम केलं। शिवसेना ही जात पात मानत नाही। आमचे नेते माननीय आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथजी शिंदे साहेब आज रक्तदानाचं शिबिराचं आयोजन करत आहेत। तुमचे पदाधिकारी तुम्ही पबमध्ये बारमध्ये कुठंतरी पिऊन पडलेले असतील। शिवसेनेचं कार्य तुम्ही शिवसेनेची बराबरी करू शकत नाही। आमच्याकडे दोन प्रकारचा हिंदुत्व नाही आणि आम्ही दोन प्रकारच्या हिंदुत्वाला मानत पण नाही। हिंदुत्व मानण्याचा विषय तुमच्याकडे आहे। तुम्ही हिंदुत्व मानायला कुठंतरी डिस्टर्ब आहात। तुम्ही तुमचा हिंदुत्व तपासून घ्या। अहो, तुम्ही सत्तेसाठी महबूबा मुफ्तीचे तडवे चाटले। तुमच्या घरात तुम्ही आजान संदर्भात आम्हाला बोलतायत, सपर्दे संदर्भात बोलतायत। तुम्ही तर थेट जावाई करून घेतले की ह्या महाराष्ट्रात मुंबई महापालिकेवर शिवसेनाचंच भगवा फडकणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचाच भगवा फडकणार आहे। अहो, तुमच्या संदर्भात आणि तुम्ही जे वक्तव्य करतात त्या संदर्भाची दखल आज पूर्ण महाराष्ट्रात 18 पगड जातीचे लोक घेत आहे। त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रात एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता असणार आहे आणि ह्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असणार आहे। आता बोलताना प्रवीण दरेकरजींनी सांगितलं की सपकाळ जे आहे तर पांडुरंगजी सपकाळ जे आहे संजयजी राऊत साहेबांचे निटकवरती आहेत। अहो साहेब, तमाम शिवसैनिक हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे निटकवरती आहेत, आदित्यजी ठाकरे साहेबांचे निटकवरती आहेत, एकनाथजी शिंदे साहेबांचे निटकवरती आहेत आणि तसेच संजयजी राऊत साहेबांचे पण निटकवरती आहेत। आणि तुम्हाला पुरून उरणारा एकमेव नेता संजयजी राऊत हे शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे। शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय पांडुरंगजी सपकाळ साहेबांनी मुस्लिम लहान मुलांसाठी अजान स्पर्धेचा आयोजन केला होता। त्या अजान स्पर्धेसंदर्भात भाजपाला हिंदुत्व आठवलेलं आहे। भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेबांनी
व त्यांच्यासोबत भाजपाचा आमदार अतुल भाडखाऊकर यांनी विविध प्रकारची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमात दिलेली आहे. त्यांच्यासोबत भाजपाचे IT सेलला जे 40 पैशावर काम करणारे अंधभक्त आहेत त्यांनी पण विविध प्रकारचे पोस्ट वगैरे सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहे. त्या सगळ्या अंधभक्तांना मी सांगू इच्छितो, तुम्ही कोणत्या हिंदुत्वाची गोष्ट करतात? भाजपाला स्वतःच्या हिंदुत्वाची आठवण नाही. भाजपाचा स्वतःचा कोणता हिंदुत्व आहे? नेमकं गोडसेंचा हिंदुत्व आहे का सावरकरजींचा हिंदुत्व आहे का RSSच्या चड्डीतून निघालेल्या हिंदुत्वाला भाजप मानत आहे? आधी त्यांनी ठरवून घ्यावं, नंतर त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व संदर्भात ज्ञान द्यावं. आणि भाजपाच्या ह्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की शिवसेनेकडे जे हिंदुत्व आहे, श्रीमान शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जे हिंदुत्व दिलेलं आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव हिंदुत्व. कांपते हाथों से तलवार उठाने वाले, कांपते हाथों से तलवार उठाने वाले, तेरे अजदाद थे तारीख बनाने वाले. कांपते हाथों से तलवार उठाने वाले, तेरे अजदाद थे तारीख बनाने वाले. अरे जाकर कह दे जरा कोई, खाक हो जाते हैं शिवसेना बाग दिखाने वाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवसेनेला माहित आहे. हो, आम्हाला माहित आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी राजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यास गेले त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजेंना वाघनख्या तयार करून देणारा रुस्तुमे जमान हा मुसलमान आहे. आम्हाला माहित आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबांच्या कैदेत होते, महाराजांची सुटका करण्यासाठी मदारी मेहतरे महाराजांच्या जागी तिथं थांबले. राजांनी जाता जाता विचारलं की मदारी तुम्ही येणार नाहीत का? मदारी मेहतर म्हणले, राजे तुमची गरज स्वराज्याला आहे. लाख मेले तरी चालेल, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मी दोघांना सांगू इच्छितो, शिवसेना ही अफजल खानाची पाठराखण करणारी पार्टी नव्हे, शिवसेना अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी पार्टी आहे, हे लक्षात असू. जिस गांव में 4000 मुस्लिम मतदान है और 1500 इतर समाज का मतदान है, तानाजी सावंत साहब, मैंने अभी जो ग्राम पंचायत की निवडणूक हमारे गांव में हुई, उस ग्राम पंचायत निवडणूक में शिवसेने का उम्मीदवार 4000 वोटों से चुन के लाया. शिवसैनिकांसाठी मातोश्रीचा आदेश हा सर्वश्रेष्ठ आदेश असतो. काही सायकल चोर, कोंबडी चोर, हरामखोर समाजाच्या दलालांनी ह्या मराठा मोर्चाच्या निवेदनवर व निवेदनकर्त्यांवर जे टीका केलेली आहे त्यांच्याबद्दल एक बोलणार आहे. त्यांनी समाजाला विकून समाजाची दलाली करून आमदारकी खासदारकी मिळवली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्या विना लढू, परंतु आडवे आलात तर आडवे करू. अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा, अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा, चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा. मैं इस जमाने का वसंत तराश हूं यारो, जो पत्थरों को बोलने का हुनर दे के पण भारत देशात राहणारा जर कोणी मुस्लिम, मी मुस्लिम आहे ह्याच्यामुळे सांगतो आणि आव्हानात्मक सांगतो की भारत देशात राहणारा मुस्लिम जर कोणी या देशात राहून पाकिस्तानच्या समर्थनात बोलत असेल, पाकिस्तानाचा गुणगान करत असेल, तर त्याला माझं आव्हान आहे की आम्ही त्याचा अफजल खान केल्याशिवाय राहणार. चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा. राहुल पाटिल इस जमाने का वो संतराश है यारो, जो पत्थरों को बोलने का हुनर दे के जाएगा. तेरी खामोशी तुझे जीने नहीं देगी, तेरी खामोशी तुझे जीने नहीं देगी. सबके दिलों की जान बनाया है आपने, इस शहर की पहचान बनाया है आपने. कैसे अदा करूं मोहब्बत का कर्ज में, नसीब को नसीब बनाया है आपने. एक मराठा, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदाफिज. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदाफिज.
मी नेहमीच सांगत असतो आणि आज पण सांगू इच्छितो की सर, मुघलांचं आणि आमचं फारसं काही संबंध नाही. आमचं जे संबंध आहे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे. आम्ही छत्रपती शिवरायांच्या भगव्याला मानणारे मुसलमान आहोत. मला बोलून फिरे घ्यायचं नाही दत्ताभाऊ. शिवाजी महाराजांच्या विषयावर आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस आम्हाला कळले त्यावेळेपासून आम्ही ह्या सिरसाड्यात काम करत आहोत. जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की, एक मराठा, खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराज. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, जय जिजाऊ. तुमचा आमचा नाता काय, छत्रपती शिवाजी महाराज की. चंद्रकांत पाटलावर हल्ला बोल, देवेंद्र फडणवीसवर हल्ला बोल, आरक्षण आमच्या हक्काचा, छत्रपती शिवाजी महाराज की. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज के मराठा, तू मुझे आवाज तो दे. ऐ मेरे छत्रपती शिवाजी महाराज के मराठा, तू आवाज तो दे. संभाजी महाराज का हौसला आज भी हमें बाकी है. मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणाला जाणून बुजून विरोध करत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी मुस्लिम हा शब्द आरक्षणातून वगळलेला आहे. अरे बाबांनो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी शिवशाहींची सरकार आहे. त्यामुळं ह्या सरकारमध्ये कोणत्याही जाती व समाजावर अन्याय होणार. भाजपाचा पिलावड असलेला भाजपाच्या सांगण्यावरून काल MIMचा माजी आमदार लावारिस पठाण यांनी एका CAA NRC NPRच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनात, ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे तो देशाच्या संविधानाला वाचविण्यासाठी आंदोलन चालू आहे, त्या ठिकाणी ह्या लावारिस पठाणने संधी साधून त्याच्या पक्षाच्या अध्यक्षांसमोर आणि लोकांसमोर एक वक्तव्य केलं की 15 करोड 100 करोडला भारी आहे. हे जे वक्तव्य त्याचं आहे हे भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, या भारत देशाला माहित आहे. मला त्याला एवढंच सांगायचं की बाबा, 15 करोडला 100 करोड भारी आहे हा विषय तर वेगळा राहिला, परंतु तुझ्याकडे जर 15 पैलवान जर असेल किंवा तू स्वतः असेल तर फडात येऊन दाखव ना, तुझ्यात किती ताकद आहे, तू किती खरं बोलतोय. तुला ह्या देशात जे एकात्मता झालेली आहे तुला देखू वाटत नाही. काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तू स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, तू तुझ्या पक्षाच्या प्रसिद्धीसाठी आणि भाजपाच्या सांगण्यावरून हे जे वक्तव्य करीत आहे, आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत. आम्ही 15 करोड नाही, आम्ही 130 करोड भारतीय आहे. तू आणि तुझ्या पक्षाचे लोक सोडून तुझी आणि तुझ्या पक्षाची अवस्था ते भाजपाचे सारखे झालेले आहे. तुम्ही भाजपाचे सपोर्टर आहेत. शिवसेना जब से स्थापना हुई है, शिवसेना के नाम पे कई शिवसेना स्थापन हुई है, लेकिन आज तक जो बची है वो शिवसेना ही बची है और इसके बाद भी जो बचेंगी वो शिवसेना ही बचेगी. इसके बाद अगर कोई ये कहता है और कोई ये दावा करता है कि हम हिंदुत्व के नाम पे लड़ते हैं, हिंदुत्व का असली हिंदुत्व हम चला रहे हैं, तो राज ठाकरे के बारे में और MNS के बारे में तो सारे हिंदुस्तान को पता है कि वो किस नेचर के नेता है. सेना के विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ साहब ने मुस्लिम बच्चों के लिए अजान कंपटीशन का आयोजन किया है. इससे पहले उन्होंने भगवत गीता के कंपटीशन का आयोजन किया था. उनके अजान कंपटीशन के आयोजन के ऊपर भाजपा को इतनी बौखलाहट हो चुकी है, वो भाजपा जिन्होंने सत्ता के लिए महबूबा मुफ्ती के तलवे चाटे हैं कि आपके पास जो हिंदुत्व है, आप जिस हिंदुत्व पे काम करते हैं वो नकली हिंदुत्व है, वो RSS के चड्डी में से निकला हुआ गोडसे का हिंदुत्व है साहब.
लेकिन शिवसेना के पास जो हिंदुत्व है, अतुल जी कान खोलकर सुन ले कि शिवसेना के पास जो हिंदुत्व है वो हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, इन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का हिंदुत्व शिवसेना को सिखाया है। आप जिस तरह से वो बयान को तोड़ मरोड़ के पेश कर रहे हैं कि भोंगे है और मातोश्री पे नमाज पढ़ने का मसला अलग है, मसला अलग नहीं है। हमारी अपनी एक श्रद्धा है। तुम्हारे साथ जो मुसलमान के नेता जुड़े हुए हैं वो आपके सामने लाचार हो सकते हैं, वो मजबूर हो सकते हैं, वो लाचारी पत्कार सकते हैं, लेकिन हम शिवसैनिक हैं। हमें हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, इन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का भगवा झंडा हाथ में दिया है। और आप भी जो है तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस के जो मिसेज हैं अमृता जी फडणवीस, इनके गाने के सपर्दे का आप आयोजन कीजिए। आप सारे अंधभक्तों को, आपके सारे नेताओं को उनके गाने सुनाइए। आप सारे लोग उनके गानों को सुन सुन के जो है तो बधिर हो चुके हैं। और इस तरह के किसी भी तरह के आप कमिटमेंट महाराष्ट्र के अंदर कह रहे हैं। मैं आप लोगों को एक बात बताना चाहता हूं कि ये 25 साल इस महाराष्ट्र के अंदर छत्रपति शिवाजी महाराज के भगवे की ही हुकूमत रहेंगी। और आप हमें वो ज्ञान मत दीजिए। हिंदुत्व का जतन और जपन ये हमारे अंदर है, ये हमारे रग रग में है। इसलिए आप हमें हिंदुत्व का ज्ञान मत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 8वा स्मृतिदिन आज संपन्न झाला आणि याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत एक प्रश्न उपस्थित केला। बाळासाहेबांचं स्मारक की मातोश्री 3 असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून उपस्थित केला आणि या सवालाला उत्तर देत शिवसेना पदाधिकारी नसीब शेख यांनी सडेतोड उत्तर संदीप देशपांडे यांना दिलंय। काय म्हणतात नसीब शेख पाहूयात। मनसेचे देशपांडे जे आहेत त्यांच्यासोबत अनेक जण जे आहेत जे भाजपाचे पिलावड आहेत, संदीप देशपांडे असतील, तुषार भोसले असेल, राम कदम असेल, ते नारायण राणेचे चिलटा असेल, हे असे जे लोक आहेत ना, हे फक्त शिवसेनेला सध्या टार्गेट करायचं त्यांनी एक पवित्रा उचललेला आहे आणि ते सोशल मीडियावरती आणि काहीतरी विधान करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी असे काम करत आहे। ह्या लोकांचा हिंदुत्वाशी काय घेणं देणं नाही। हे नकली हिंदुत्वाला बळवणारे लोक आहेत, नकली हिंदुत्वाच्या घंट्याला बडविणारे लोक आहेत। शिवसेनेकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व जे आहे हे देशाला पुढे घेऊन जाणारा हिंदुत्व आहे। त्याच्यामुळे देशपांडेने केलेल्या विधानाला आम्ही काहीच महत्त्व देत नाही। देशपांडे ज्या पक्षात काम करतात त्याचे किती नगरसेवक आहेत, किती आमदार आहेत, आज हा पूर्ण महाराष्ट्र पाहतोय। आणि ते ज्या पद्धतीनं म्हणजे मनसेचे जे कोणी नेते असतील, देशपांडे असू द्या, त्यांचे प्रमुख असू द्या, कोणी पण असू द्या, ते जर नेहमी जर कोणती गोष्ट कोणती विधान करत असेल तर त्यांची डीलशिवाय म्हणजे हडप करण्याशिवाय किंवा खंडणी मागण्यासारखे जे विधान असतात त्या पद्धतीनंच ते बोललेले असतात। कारण त्या ह्याच्यात ते वागलेले आहेत आणि तसंच त्यांना जे आहे संस्कार भेटत आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाची गरज ह्या देशाला आहे आणि तोच हिंदुत्व आज माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आणलेला आहे आणि तो हिंदुत्व आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आज त्यांना पुढे घेऊन जात आहे। आणि हे जे पिलावड आहेत भाजपांची, जे वेगवेगळ्या प्रकारचे विधान करीत आहे, त्यांना ह्या महाराष्ट्रात जे महाआघाडीची सरकार आहे ते त्यांना आज त्यांच्या डोळ्यात दुखत आहे। त्यांना असं वाटत आहे की भाजपासोबत शिवसेनेने युती केली की नाही। आता तुम्ही देशाचं राजकारण बघतात, बिहारमध्ये नितीश कुमारांचे सीट कमी येऊनसुद्धा त्यांनी मुख्यमंत्री करण्यात आलेलं आहे। युती आम्ही तोडलेली नाही, हिंदुत्वाला भाजपाने सोडलेलं आहे आणि भाजपा पाठोपाठ आज जे मनसेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते भाजपासाठी काम करत आहेत। त्याच्यामुळं संदीप देशपांडेला तर कोणी असं मनावर घेत नाही। तो म्हणजे त्यांना सोशल मीडियावरती काहीतरी बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची, ह्याच्यासाठी त्याला सोडून दिलेलं आहे आणि तो सरळ भाजपाचं काम करत आहे। मातोश्री हा शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे, देवस्थान आहे। मातोश्री एकच आहे। माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मृती स्थळ जे होत आहे, जे त्यांनी ज्या पद्धतीनं विधान केलेलं आहे त्याचा आम्ही निषेधच करत आहोत आणि त्यांना आम्ही एक सल्ला देत आहोत की त्यांच्या ह्या विधानाने शिवसेनेला काय फरक पडणार नाही। येणाऱ्या 25 वर्ष ह्या महाराष्ट्रात महाआघाडीचीच सरकार राहणार आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच मुख्यमंत्री असणार आहेत आणि राज ठाकरेंचा आजही एक आमदार नाही आणि येणाऱ्या काळात पण त्यांचं काहीच नसणार आहे। ते भाजपासाठीच काम करणार आहेत, एवढंच त्यांच्याबद्दल मी बोलू शकतो। जय महाराष्ट्र। मी नसीब शेख, शिवसैनिक
आज आपल्या समोर वडाळा विधानसभा मतदारसंघात तिथल्या पदाधिकाऱ्यांनी दिनदर्शिकेचा वाटप केलेला आहे आणि तो दिनदर्शिका उर्दू भाषेत आहे। त्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून भाजपाचा आमदार अतुल भाडखावकर व नकली हिंदुत्वाचा घंटा बडविणारा चप्पल चोर तुषार भोसले ह्या दोघांनी विविध प्रकारची टीका केलेली आहे। सर्वात आधी मी सांगू इच्छितो की मराठी ही आमची प्रथम भाषा आहे, उर्दू ही आमची मातृभाषा आहे। एवढा काही विषय नसताना दोघांनी माननीय हिंदू रहद्द सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शिवसेनेवर टीका केलेली आहे। आज दोघांना उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर आहे। मी आमदार अतुल भाडखावकर व चप्पल चोर तुषार भोसले यांना सांगू इच्छितो, दोघांनी कान खोलून ऐकावे। शिवसेनेकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व आहे व तसेच शिवसेनेकडे छत्रपती शिवाजी महाराजांचाच भगवा आहे। हिंदुत्व तपासण्याची गरज तुम्हाला आहे। तुमच्याकडे नेमका कोणता हिंदुत्व आहे? RSSच्या चड्डीतून निघालेला हिंदुत्व आहे का गोडसेंचा हिंदुत्व आहे हे अजूनपर्यंत देशाला माहीत झालेला नाही। हिंदुत्वाबद्दल जर बोलायचंच असेल तर खरा हिंदुत्व तपासण्याची गरज तुम्हाला आहे। तुम्ही चड्ड्या सोडून जर पॅन्ट घातल्या असतील तर तुमच्या डोक्यात मेंदू आला, अक्कल आली असला विषय नाही। शिवसेनेकडे एकमेव हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज 31 डिसेंबर असून सुद्धा आमचे नेते माननीय आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथजी शिंदे साहेब आज रक्तदानाचं शिबिराचं आयोजन करत आहेत। तुमचे पदाधिकारी तुम्ही पबमध्ये बारमध्ये कुठंतरी पिऊन पडलेले असतील। शिवसेनेचे कार्य तुम्ही शिवसेनेची बराबरी करू शकत नाहीत आणि हिंदुत्वाचं ज्ञान तुम्ही आम्हाला देऊ शकत नाहीत। तुमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे आता सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, जेव्हा सभागृहात बोलत असतात की अध्यक्ष महोदय हे बराबर नाही, अध्यक्ष महोदय हे बराबर नाही, अध्यक्ष महोदय हे बराबर नाही, तुम्ही दिनदर्शिकेतल्या जनाब ह्या शब्दाला जेव्हा हात घातला और तुम्ही म्हणतात की हिंदू रहद्द सम्राट लिहिण्याऐवजी जनाब। नमस्कार, मी गणेश अंबे, आपण पाहताय रोकठोक लाईव्ह। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं रक्तदान शिबिर आयोजित होते। तुम्ही म्हणाले की आगळं वेगळं काय आहे? कारण हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील जे मुस्लिम शिवभक्त आहेत त्यांनी एक आगळं वेगळं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि त्यामध्ये कमीत कमी 1000 ते 1500 मुस्लिम बांधव या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर करणार आहेत आणि रक्तदान स्वतःहून या ठिकाणी करणार आहेत। आता आपल्यासोबत जे शबीर शेख आहेत, खऱ्या अर्थानं त्यांचा उल्लेख करताना आपल्याला असं म्हणता येईल की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर मुस्लिम मराठा मावळे असा उल्लेख करायला हरकत नाही, कारण त्यांची ही संकल्पना आहे। त्याच्या मागचे काय नेमकं त्यांचे विचारात आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, नेमकं हे आगळं वेगळं रक्तदान शिबिर करताय, नेमकं ह्याच्या मागची काय संकल्पना आहे? जय महाराष्ट्र। मी नसीब शेख, सिरसाडा परळी तालुका जिल्हा बीड ह्या गावातून मी आहे। माननीय हिंदू रहद्द सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सिरसाडा ह्या गावी भव्य रक्तदान शिबिर व मुस्लिम शिवसैनिकांची सभासद नोंदणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर बाळासाहेब ठाकरेविषयी किंवा शिवसेनाविषयी अनेक जणांनी विष पेरलेला आहे मुस्लिम समाजात की शिवसेना ह्या मुस्लिम विरोधी पार्टी आहे, मुसलमानाला विरोध करणारी पार्टी आहे। परंतु ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना जवळून पाहिलेलं आहे किंवा शिवसेनेला समजलेलं आहे त्याच्या मनात ही गैरसमज होणं शक्य नाही। आता ज्या गावातून मी आहे, सिरसाडा हा गाव 80% मुस्लिम समाज असलेला पॉप्युलेशनचं गाव आहे। माननीय विरोधी पक्षनेता धनंजय मुंडेंजींचा मतदारसंघ आहे, माननीय पंकजाताईंचं मुंडे ह्यांचा मतदारसंघ आहे आणि 80% मुस्लिम समाज असून तिथं नुकतेच ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा ह्या मुस्लिम समाजाच्या मतदारांनी फडकविलेला आहे। आज जे सगळेजण म्हणतायत की मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना हिंदू रहद्द सम्राटची उपाधी दिलेली आहे, हिंदू रहद्द सम्राट, ते मनसेसाठी हिंदू रहद्द सम्राट असू शकतात, मनसे त्यांना म्हणू शकते, कारण त्या सगळ्या जगाला माहित आहे, ह्या देशाला माहित आहे की राज ठाकरे म्हणजे काय। आमची जे शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी जे शिवसेना वाढविलेली आहे, आज जे तुम्ही शिवसेना बघताय ती शिवसेनाच्या नेत्यांनी किंवा शिवसैनिकांनी ना इमान बदलला ना झेंडा बदलला। आमची निष्ठा बाळासाहेब ठाकरेंवर आहे
आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आयडियल आहे आणि ह्या देशासाठी पण आयडियल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजावर कधीही अन्याय होईल तर आम्ही रक्ताचा शेवट या समाजासाठी अर्पण करण्यासाठी तयार आहे. शेवट एवढं सांगतो, जय मेरे छत्रपती शिवाजी महाराज के मराठा तू मुझे आवाज तो दे. अख्ख्या भारतात भाजपाने कोणत्याही पक्षाच्या नादी लागावं, परंतु ते शिवसेनेच्या नादी त्यांनी लागू नये. छत्रपती शिवाजी महाराज की